नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आपण निघालो आहोत आज राईडला. आज आपला मोटो व्लॉग असणार. आपण आपल्या ग्रुपबरोबरच राईड करणार आहोत, सोलो राईड नाही आहे आपली. तर हे सगळी यायचं आता पॅकिंग वगैरे माझी झालेली आहे सगळीकडे. आज बॅग बाहेर लावली आहे मी इकडे आणि मस्त लॉक वगैरे केली आहे बंजी आणि हा लॉक इकडे लावून, म्हणजे इथून टेका पण घ्यायला बरं पडेल मला असं मस्तपैकी. कुठे थांबतोय आपण वगैरे तर इथून असा टेका घेणार. ही अशी इकडे बॅग लावली आहे आणि हे इथे पण काहीतरी थोडंफार मी असं मॉडिफिकेशन केलं. तुम्हाला वेगळं मॉडिफिकेशन काय काय केलं मी ऑन द वे सांगतो तुम्हाला. पटकन आपण रेड सगळं घालूया, गिअर्स वगैरे एकदम पॅक करूया, जॅकेट वगैरे सगळं घातलेलंच आहे. तर थोडंफार अजून सेट होऊया, निघूया. ऑन द वे तुम्हाला परत येऊन भेटतो. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला पावा सुखरूप होऊ दे रे देवा. वेलकम बॅक. वी आर ऑन अवर गज आणि ऑन द वे तुरुब्याला आपण पोचतोय आता. इथून आपला मीटअप पॉईंट आहे सेम कलंबोली. तिथे 5:15ला आपण पुढे निघणार आहोत आणि आता वाजता आहेत 4:40. ऑन द वे आहोत आपण. पेट्रोल पण भरायचं आहे मला. आयरोलीला भरला नाही मी पेट्रोल. नाही, मी जास्त तिकडे भरत नाही ॲक्च्युली पेट्रोल. येस. सो आपण बाईकमध्ये थोडंफार मॉडिफिकेशन केलं ॲज पर कम्फर्ट आणि लाईक शॉर्ट्स वगैरे पण असं मस्त प्रॉपर येण्यासाठी थोडंसं मॉडिफिकेशनची जरूरत होती आपल्याला. हे हँडल जे दिसतंय जुनं हँडल होतं आपलं एक, तर ते चेंज करून हे हँडल टाकलं. हे थोडंसं वाईड आहे, कम्फर्टेबल आहे, हात असे स्ट्रेच नाही होत आहेत. सो चालवताना असं रिलॅक्स फील होतं. माने बिनेवर आपल्याला बॅक स्पाईनवर प्रेशर नाही येणार. आणि हँडलला हा रॉड असल्यामुळे वरती स्पेशली मी हा रॉडवाला बघितला, कारण आपल्याला इन्स्टा फिट करायचा होता. तो हा इकडे इन्स्टा असा स्ट्रेटच फिट केला सेंटरला. सो जेव्हा पाहिजे तेव्हा ही स्टिक अशी डायरेक्ट मोठी करता येईल. बिकॉज जे बोबो दुसरे जे माउंट होते गोलवाले त्याला हा फिट नाही करू शकत आपण, कारण तो स्टँड आपण एक्सटेंड केला तर धड करून तुटायचे चान्सेस असतात. हे पेट्रोल पंप चालू दिसतंय. इथे आहे का पेट्रोल आधी विचारूया. पेट्रोल आहे. सो आपण पेट्रोल भरून तर निघालो आणि हे पेट्रोल जे आहे ना आज किती दिवसांनी भरलं आहे. आपण कोयना बॅकवॉटरच्या राईडवरून जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा त्याबद्दल मी पेट्रोल भरलेलं, तेव्हा फुल केलेली टाकी. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आज भरलं. त्यानंतर फक्त खारघर वगैरे पनवेलला जाऊन आलेलो. तर हे हँडल खूपच कम्फर्टेबल आहे ॲक्च्युली. आणि थोडीशी अशी बुलेट आहे ना वॉबलिंगवाला देत होती. तुम्ही माझ्या मागच्या राईड्समध्ये बघितलं असाल की हँडल असं खूप वॉबल मारायचं. हलकासा जरी हात सोडला ना मी तर असं वॉबल मारायचं. तर त्या इश्यूसाठी बेसिकली दिलेली मी रिपेअरिंगला की काय प्रॉब्लेम आहे. तर स्पोक्स वगैरे आपली स्पोक्सवाली आहेत, तर स्पोक्स टाईट वगैरे सगळं केलं आणि मोस्टली वॉबलिंगचा इश्यू रिझॉल्व झाला आहे. पण थोडाफार तरी येणारच बिकॉज आपला पाठी टॉप बॉक्स आहे. आता पोचलो आहे कळंबोलीला आपण आणि इथून भेटून आता आपण पुढे जाणार कळंबोलीवरून. आज आय थिंक आपण पालीच्या रस्त्याने जाणार. हरिहरेश्वर ना माणगाव मार्गे येईल. मस्त पालीचा रोड असेल आज आपला. हा बाप्पाचं दर्शन होणार आपल्याला आज. आतमध्ये नाही, बाहेरूनच होईल. आपल्याला जायचं आहे तिकडे पण दर्शन घ्यायला. तर बाप्पाचं दर्शन होणार यार, किती भारी आहे. अँड आपण आपल्या स्टॉपला पोचलो आहे. दिस वन इयर सगळे आलेले आहेत. हॅलो सिद्धेश. या सिद्धेश फर्स्ट टाइम आ रहे हो? पहले आए थे क्या? टाइम फॉर अ ब्रीफिंग. नवीन ब्लॉगर ॲड झालेले आहेत आपल्याचं. ऑलराइट, ग्रेट वेलकम टू ऑल ऑफ यू. सेकंड ग्रुप राइड में कौन कर रहा है फर्स्ट टाइम? ठीक है, कुछ बेसिक हाइट फर्स्ट की सिंगल लाइन में चलना है, नो अननेसेसरी ओवरटेकिंग. ठीक है, 2 कैप्टन हैं हम लोग के साथ. मैं लीड कैप्टन, जॉनथन विल बी द टेल कैप्टन.
ठीक है, मेरे आगे कोई जाएगा नहीं, जॉनथन सर के पीछे कोई रहेगा नहीं। इफ एनीवन कुछ भी प्रॉब्लम रहेगा जॉनथन को या मेरे को एक बता देना, वी विल एडजस्ट अकॉर्डिंगली। आता आपण निघालो कळंबोलीवरून. आज तरी आपण 6:18ला निघालो, इतर वेळी लवकर निघतो. सचिन दा नाही आहे तिकडे, स्पिटीला आहेत, ते लीडला असतात किंवा सपोर्ट व्हेकल. आपला राहुल दा आणि आणले त्यांची इनोवा. आणि मुंबईहून जास्त लोक येतात, अराऊंड 18च्या आसपास लोक आहेत. माझ्या पुढे 1 2 3 3 जण आता पुढे चालत आहेत. आता पाठी खूप जण आहेत. सो मी रिटर्न येतो तुम्हाला भेटायला. तोपर्यंत वी विल एन्जॉय सम शॉर्ट्स. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. आज पनवेलला हा आता पळसपे फाटा येईल इकडे, आणि इकडे मस्त असा फॉग वगैरे झालाय. क्लायमेट एकदम चिल क्लायमेट एकदम आज. आणि आज जेवढे बायकर्स पण दिसलेत ना, ज्यांना ज्यांना आता भेटलोय मी, तर चिल्ड आहे एकदम, मस्त चिल लाईफ आहे. केलेलो किला एक जो निंजा लेके आए राइट राइडर, वो सबसे आगे रहेंगे भगा के, ये एक्सपेक्टेड था. बट वो भी एकदम फुल चिल में चला रहे मेरे पीछे निंजा. यू कैन सी यार यहाँ पे निंजा. ये देखो बस रिलैक्स मोड में चला रहे. यही मज़ा आता है एकदम आराम से चलाने का. काय ब्युटिफुल सनराइज झाला आहे समोर, बोर्डाच्या मागे आला समोर. हा किती भारी दिसतंय आपले सह्याद्री पर्वत, आणि त्याच्याच थोडासा वर असं पेंटिंग वाटतं असं काढलेलं आहे. आणि इकडे सनराइज, आणि इकडे एक्झॅक्ट या साईडला डॅम आहे, आणि तिकडे एनडी स्टुडिओ जिकडे आपण गेलेलो आपण. सो ह्यावेळीचा रस्ता आय थिंक थोडासा वेगळा आहे. आपण पाली मार्गे चाललो आहे की कुठल्या, नॉट क्वाईट शुअर. जसं खोपोलीच्या आधी आपण नेहमी एक टर्न मारतो, हॉल्ट घेतो आणि तिथून टर्न मारतो. यावेळी हॉल्ट नाही घेतला, तिथून टर्न मारला आम्ही, आणि आता आतमधून गावागावातून रस्ता आहे. हाईवे टू हाईवे कधी जायला ना कंटाळा येतो, बोर हो जाता है यार कंटिन्यूस हाईवे टू हाईवे. ऐसे गाँव रहेगा आजू बाजू में तो थोड़ा सा रिफ्रेशमेंट मिलता है. ओके सो हा रोड म्हणजे अपन पूरा आगे से जाते थे पहले, एंड देन वहाँ से यू मार के ऊपर हाईवे पे चढ़ते थे हाईवे, एंड देन ये इमेजिका के पहले का रोड है, वहाँ से ब्रिज के नीचे जाते थे. बट अभी हम दूसरे रोड से फटाक से पहुँच गए, बेसिकली टाइम बच गया, शॉर्टकट से पहुँच गए हम लोग. सो आता थोडासा आपण हॉल्ट घेऊन इथून निघालो आहे, आणि आता डायरेक्ट आय थिंक आपण जाऊन थांबणार आहोत माणगावला ब्रेकफास्ट करायला. आय लव्ह पाली, तिथे पालीच्या इथपर्यंत आलो आहे आपण. आणि हे आता आपण आतमधून जाणार आहोत, म्हणजे देवळाच्या दारातूनच आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे आपण लांबूनच बाप्पाचे दर्शन घेणार आणि मग पुढे जाणार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
इकडे पार्किंग आहे खाली आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून खाली पण पार्किंग आहे. हे जे आहे ना इकडे प्रसादालय आहे. आम्ही जेव्हा अष्टविनायक करत होतो तिकडे जेवलेलो आम्ही पालीला. सो गाईज आफ्टर अ राईड आपलं ब्रेकफास्टचं लोकेशन आलेलं आहे. दिस इज द हॉटेल जिकडे आपण नेहमी थांबतो ब्रेकफास्टसाठी. अँड येस, हिअर वी आर गोइंग टू हॉल्ट फॉर अ ब्रेकफास्ट. हो, आज निंजा पण आली आहे. आज सब बड़ी बड़ी गाड़ियाँ आई है, बड़ी बड़ी गाड़ियाँ. है सगळं बढिया एकदम. कसा आहे? हां, अरे मजा एकदम. आपण इकडे थांबलो आहोत नाश्ता करायला माणगावला आणि खाली बाईक्स बघू शकतात. एवढी बाईक लागली आहे. ही मिटिओर सॉलिड आहे. खाली जाऊन बघायला पाहिजे मिटिओर. अँड देन इकडे निंजा उभी आहे आणि आपला गच. सो अंशु शेट किती दिवसांनी राईड करतात आपण? मी ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर राईड करतो. त्यानंतर पाय बी येतं मस्त. आता फर्स्ट आता मस्त म्हणजे आता पण मस्त व्हायचं. होपफुली थोडंसं कंट्रोलमध्ये. ॲक्च्युली कंट्रोलमध्ये चालू होतो आता. अरे बऱ्याच दिवसात आयडिया आहेत, रेकॉर्डिंग जुने आहेत ना. त्याच्या आणि याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप चांगला चालू होतो. सो राईट नाउ वी विल हॅव अवर ब्रेकफास्ट हिअर अँड देन कंटिन्यू अवर राईड. मस्त पोट भरून खाल्लं आहे. अँड वी आर लाइंड अप अगेन. जयसदा एकदम मस्तपैकी रेडी नवीन इन्स्टावर शूट करायला. अँड इकडे सुद्धा अँड लेट्स Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times just like a test. If only I could go back in time, I'd tell myself that everything will end up alright. Just push yourself, test yourself, figure out what you like, and find your limits, don't be rigid, always work towards a prime. Surround yourself with open minds, people can change your life. A few friends with intent can help you feel alive. Find a passion, take some action, and with a little time, just be patient, make a statement, try to enjoy your life. They'll try to kick you while you're down. They wanna rise up while you drown. They wanna fill your head with doubt. They're silently scared that you'll figure it out. I'll make it look like I'm losing. Won't bother hiding my bruises. And when they finally... आज मी नेहमीच असतं हे ट्रॅफिक आतमध्ये. बाहेरच्या रोडला त्या रोडला ट्रॅफिक असणार आणि इकडे ह्या रोडला ट्रॅफिक. म्हणजे बघू शकतात ही लांबच्या लाईन उभी आहे. अप्रॉक्स 1 किलोमीटरपर्यंत पाठी ही लाईन गेलेली आहे.
या रस्त्याची कामं चालू केली आहेत परत. एवढी मोठी मोठी खडी काढून ठेवली तिकडे. पण पाऊस जेव्हा चुकून जरी पाऊस जरी पडला आणि इकडे ही जी लाल माती आहे त्याच्यावर खूप सांभाळून बाईक आणि गाड्या चालवायला लागते. गाडी तर ठीक आहे, बाईक खूप चालवायला लागेल सांभाळून, बिकॉज इसके ऊपर से स्लिप मारेगा गाड़ी. एक्सपीरियंस है अपन को. इतना गंदा स्लिप मारेगा कि वो कंट्रोल के बाहर रहेगा. फिर शायद से आगे का कोई रास्ता बना रहेंगे. हाँ, लास्ट टाइम अपन गए थे केलची राइड में, पूरा रास्ता ख़राब था आगे का. इस बार आई थिंक वो रास्ता बना रहे होंगे. अभी ऑलमोस्ट बन जाना चाहिए यार. कहीं पे लाल मिट्टी नहीं दी. लल क्या है रे? लल मिट्टी क्या होती है? लाल मिट्टी होती है, लाल. वाव, काय व्ह्यू दिसतोय इथून. समोर अख्खा समुद्र असा दिसतोय. या बाजूने खाली दरी आणि फुल समुद्र दिसतोय आणि डोंगर असे. एक नंबर व्ह्यू दिसतोय. हा 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 हा, व्हॉट अ व्ह्यू. एक नंबर कर्व्स आहेत या रोडला. सो गाइज, वी हैव रीच टू आवर डेस्टिनेशन हरिहरेश्वर. पहुंच गए यहाँ पे. एंड एक जो एंट्रन्स आहे त्याच्या आधीच आहे इकडे रूम. सो इकडे आपल्या गाड्या पार्क आहेत सगळ्या. आणि हा आपला गच. हे आपलं यूट्यूब चॅनल गुगलर सेट. नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. अँड हे हॉटेल आहे इकडे. चलो रेडी स्विमिंग पूल में जंप करने के लिए. सो दिस इज द होटल राज रॉयल ग्रीन रिसॉर्ट. राज रॉयल ग्रीन रिसॉर्ट. वी हैव halted here basically and let me show you one view. So this is the view. पूरी यहाँ से पार्किंग है यहाँ से. एंड देन वो पूरा यहाँ पे गाड़ी अब पार्क हो गई है. मैं चेकिंग कर लिया. रूम बहुत बड़ा और ऑसम है यार. ओवर हीट हो गए थे हम लोग पूरे राइड में. इसके लिए फटाफट जाके पहले फ्रेश हो लिया. फ्रेश मतलब कपड़े वगैरह चेंज कर लिए और नीचे आ गए हैं बिकॉज हमें स्विमिंग पूल मध्ये उडी मारने का है. तो अभी स्विमिंग पूल में उडी मारेंगे. अंशुल तर गेला पाण्यात. अरे अंशुल, हिला अलाउड नव्हतं ना पाण्यात. आता तुला फाईन पडणार. तुला 4 नंतर आहे. हे बघ, ह्याच्यात झोपायचं रात्री तू. चला पाण्यात. आंब कैरी तोडणं मना आहे. झाड्या, हा लिहिलं इकडे, झाडावरील आंब्यांना हात लावू नका. चुकून रात्री इथे प्यायला बसले ना, चकणा संपला की हेच तुटणार आहेत. सो आता यार हॉल्ट नाही होत. आता अजून वेळ नाही बघितले जात. आता जाऊया आपण डायरेक्ट पाण्यात. हा 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 हा, काय भारी आहे. एवढं नाही थंड पाणी, ठीक आहे. की काढ. मोबाईल वॉटरप्रूफ आहे. हे थोडी वॉटरप्रूफ आहे. आत्ता वाचलो, नाहीतर की कार्ड झाला असता. हा सो आता पाण्यात आलेलो आहे. थोडा एन्जॉय करून घेतो. मोबाईल गपचूप बाहेर ठेवतो. खराब झाला EMI वर वाट लागेल. हा घरी फटके पडतील ते वेगळे, वरतून अजून कांड होईल. आता आम्ही धमाल करून घेतो अँड मोबाईल बाहेर ठेवून देतो. मोबाईल लेशीला, पाया पडला, पाण्यात मोबाईल लेशीला. आता मजा आली. मी ट्राय केलाय पाण्यात, बट फक्त कॅमेरा टाकलाय. चार्जिंग पॉईंट घुसवले नव्हते मी पाण्यात. उलटा कॅमेरा. हा, उलटा कॅमेरा.